नमस्कार, मी अतुल शिरवाडकर। वैज्ञानिक भगवद्गीतेचा हा प्रवास आता गीतेतील 10व्या अध्यायापर्यंत येऊन पोचलेला आहे। यापूर्वी भाग 20 मध्ये म्हणजे अध्याय 9 राजविद्या राजगुह्य योगामध्ये भगवान श्रीकृष्ण सांगतात की परमेश्वर निराकार निर्गुण सर्वव्यापी आहे। हे जेव्हा तुम्ही मानायला लागता तेव्हा त्याच्यासाठी कोण आवडता कोण नावडता असा विचार करणं पूर्णपणे मूर्खपणाचं आहे। अनेक धर्मगुरू असा विचार सामान्य लोकांमध्ये थोपवून त्याचा फायदा घेतात, परंतु खरा परमेश्वर सर्व प्राणीमात्रांसाठी सारखाच व्यवहार करतो। जे परमेश्वराचं खरं रूप ओळखून त्याची भक्ती करतात, परमेश्वराच्या विचारांशी एकरूप होतात, अशा लोकांमध्ये खऱ्या परमेश्वराचा वास असतो। तर आता आपण सुरू करूया विभूती योग। विभूती म्हणजे काय आणि विभूती योग सांगण्याचं प्रयोजन काय आहे ते मी आता इथे अतिशय सोप्या शब्दात सांगणार आहे। विभूती या शब्दाचा अर्थ म्हणजे अलौकिक शक्ती, शक्ती म्हणजे पॉवर। ठीक आहे, आतापर्यंत आपण या सिद्धांतापर्यंत समजून घेतलेलं आहे की परमेश्वर एकच आहे, ज्याने या विश्वाची निर्मिती केलेली आहे, पण तो निर्गुण निराकार अदृश्य आहे आणि आपल्या पंचेंद्रियांच्या मर्यादित शक्तीमुळे आपण त्याला एक परमेश्वराला आपण पाहू शकत नाही। बरोबर आहे, हे कळलं। मग आपण त्याला अनुभवायचं कसं, अनुभव कशा पद्धतीने करू शकतो, तो आहे हे आपण कसं मानू शकतो, तर या प्रश्नाचं उत्तर श्रीकृष्ण या अध्यायात देण्याचा प्रयत्न करतात। बघा, बरेच नास्तिक लोक तुमच्याशी वाद घालतील किंवा बाकी धर्मातील लोक पण तुम्हाला विचारतील की तुमचा परमेश्वर कुठे आहे, तुम्ही एवढी त्याची पूजा करत असता, तुम्ही मूर्ती पूजा करता, पण तुमचा ॲक्च्युअली परमेश्वर कुठे आहे, कसा आहे, आम्हाला दाखवा। बरोबर की नाही? तर अशा पद्धतीने जर कोणी वाद घातला तर विभूती योग जेव्हा तुम्ही पाहाल, तुम्ही वाचाल, तुम्हाला कळेल की विभूती योगामध्ये याच प्रश्नाचं उत्तर देण्याचा परमेश्वराने प्रयत्न केलेला आहे। त्यामुळेच विभूती योग मला पूर्ण भगवद्गीतेमध्ये फार महत्त्वाचा अध्याय वाटतो। तर परमेश्वर आपल्याला काय सांगतोय की या विश्वातील ज्या ज्या श्रेष्ठ वस्तू आहेत, श्रेष्ठ स्वभाव दैवी गुण आहेत, कला आहेत, व्यक्ती आहेत, श्रेष्ठ प्राणी आहेत, श्रेष्ठ वनस्पती आहेत, त्या सर्वांमध्ये परमेश्वराची शक्ती आहे। आणि परमेश्वर म्हणजे कोण असं मनात जर विचार आला तर आपण या श्रेष्ठ गोष्टींना पाहून त्यांच्यातील शक्तीला परमेश्वर समजून नमस्कार करायचा। बरोबर आहे? जगात जे जे तत्वज्ञानी लोक आहेत, शूरवीर आहेत, खेळाडू पण असतील, सम्राट आहेत, वैज्ञानिक असतील किंवा बुद्धासारखे धर्मसंस्थापक असतील, ज्ञानेश्वर, तुकाराम, नामदेव यांच्यासारखे आपल्या देशामध्ये अनेक संत होऊन गेले, त्या सर्वांना आपण विभूती असं म्हणू शकतो। या सर्व बुद्धीने, विचारांनी हुशार लोकांमध्ये अलौकिक ज्ञानशक्ती होती, त्यामुळे ते समाजातील सर्वसामान्य लोकांपेक्षा वर जाऊन असामान्य कामं करू शकले। अध्याय 10, 11 आणि 12 आपल्याला श्रीकृष्णांचं श्रेष्ठत्व सिद्ध करणारे अनेक दृष्टांत देतात। अवताराचं श्रेष्ठत्व सिद्ध करणं हेच 10 आणि 11 या 2 अध्यायांचं काम आहे। याचं कारण गीतेच्या 13 ते 18 या 6 अध्यायांमध्ये भक्ती या शेवटच्या उच्च पातळीवर भगवान श्रीकृष्णांना आपल्याला घेऊन जायचं आहे। बरोबर आहे की नाही? मग त्यामुळे 12व्या अध्यायाने या भक्ती योगाची जेव्हा सुरुवात होते, पण मधल्या या 6 अध्यायांचं जे मुख्य प्रयोजन आहे ते हेच आहे की सर्वप्रथम आपल्याला विश्वातील ब्रह्मांडातील पराप्रकृतीचं ज्ञान देणं, अक्षर ब्रह्म कसं निष्कामपणे या सृष्टीला चालवतं हे समजावून सांगणं आणि मग भगवान श्रीकृष्णांच्या विचारांशी एकरूप होणं, त्यांच्या निष्काम कर्मयोगाचं पूर्ण श्रद्धेने अनुकरण करणं हेच आहे। परंतु त्यासाठी श्रीकृष्णांना आपल्याला पूर्ण अवतार मानणं हे फार महत्त्वाचं आहे। कारण जर परमेश्वर स्वतः तुम्हाला निष्काम कर्मयोगाचं शिक्षण देत असेल तर सर्वप्रथम त्या परमेश्वराबद्दल
श्रद्धा, विश्वास, आदर, भीती, प्रेम हे सर्व भाव कोणत्याही शंकेशिवाय निर्माण होणं फार गरजेचं आहे. आणि हेच करण्याचं काम 10 आणि 11 या अध्यायांचं आहे. श्लोक क्रमांक 1. या 10व्या अध्यायात श्रीकृष्ण स्वतःच्या दिव्य शक्तींचं वर्णन करतात. संपूर्ण विश्व अक्षर ब्रह्म या एकच परमेश्वर शक्तीने व्यापलं गेलंय आणि या अक्षर ब्रह्म चेतनामयी जी शक्ती आहे तिने आपल्या यौगिक शक्तीने असंख्य अमर्याद जीव, वस्तू, ग्रह, तारे असे अनेक रूपाचं विश्व निर्माण केलेलं आहे. या सर्व जीवित प्राणी, निर्जीव वस्तूमध्ये पण हाच अक्षर ब्रह्म विश्वकर्ता वास करत आहे. बरोबर आहे, प्रकट झालेला आहे. आपण मानव असं म्हणू शकतो की एकच परमेश्वर अनेक अगणित रूपांमध्ये प्रकट झालेला आहे. एकाच वेळी परमेश्वराने अनेक रूप, अनेक गुण, अगणित शक्ती, प्रकाश, अंधकार सर्व काही धारण केलेलं आहे. हेच गीतेचं महत्त्वाचं सार आहे आणि यालाच भगवान श्रीकृष्ण श्रेष्ठ ज्ञान म्हणत आहेत. त्यामुळे या विश्वातील सर्व मानवांनी, सर्व सजीव प्राण्यांमध्ये, निर्जीव वस्तू असतील, फुलं पानं असतील, सूर्य, तारे, ग्रहांमध्ये किंवा या निसर्गातील प्रत्येक गोष्टीमध्ये ईश्वर पाहायलाच पाहिजे आणि त्या ईश्वराला आपण पूजायलाच पाहिजे. बरोबर आहे. श्लोक क्रमांक 2. श्रीकृष्ण सांगतात की मी स्वतः परब्रह्म आहे. परमेश्वर कोण आहे, कुठे आहे हा प्रश्न विचारणंच चुकीचे आहे. मी स्वतः अक्षर ब्रह्म आहे. सर्व देवतांचे, ऋषींचे मूळ मीच आहे. श्लोक क्रमांक 3. परमेश्वर म्हणतायत मी अजन्म आहे, जो अनादी कधीही जन्म न झालेला आहे, परंतु सर्व जगाचा मी निर्माता आहे. माझं हे रहस्य जो मनुष्य जाणतो तो कधीच पाप, पुण्य, दुःख, सुख या गोंधळात कधीच पडत नाही. या सर्व गोंधळापासून असा ज्ञानी मनुष्य मुक्त होतो, कारण असा मनुष्य सर्व प्राणीमात्रांमध्ये, परमेश्वरांमध्ये तेच अक्षर ब्रह्म तत्व आहे असं मानतो. आपण मनुष्याने कर्माची निष्क्रियता दाखवायची. निष्क्रियता म्हणजे काय, तर आळशासारखं बसून राहायचं आणि मग परमेश्वर वरून येऊन आपल्याला चांगलं फळ देईल अशी आशा करणं हे पूर्णपणे मूर्खपणाचं आहे. परमेश्वर स्वतः खाली उतरून चमत्कार दाखवून कधीच मदत करत नाही. तो आजारही बरे करत नाही, संतान, धन, संपत्ती, सुखही देत नाही. आपण पूर्ण प्रयत्नाने आपलं लक्ष म्हणजे गोल समोर ठेवून प्रयत्न करत राहणं हेच आपल्या हातात आहे आणि ते आपण सतत करत राहायला पाहिजे. शिवाजी महाराज 50व्या वर्षी देह सोडून गेले आणि औरंगजेब 90व्या वर्षी मेला. मग परमेश्वर काय करत होता असं विचारणारे बरेच अतिशहाणे मनुष्य आपल्याला भेटतील. परंतु शिवाजी महाराजांनी जे कार्य 50 वर्षामध्ये केलं ते औरंगजेब 90व्या वर्षीही करू शकला नाही. आज 350 वर्षानंतरही महाराजांवर तितक्याच आदराने, श्रद्धेने प्रेम करणारी माणसं आहेत. हे फार महत्त्वाचं आहे. महाराज आपल्या कर्तृत्वाने, कर्माने असामान्य मोठे झाले. त्यांचा हा आदर्श पुढच्या असं समजा 5000 वर्षानंतरही लोकांमध्ये असाच राहणार आहे, यात शंका नाही आहे. या विश्वात जन्म घेतल्यावर आपल्या हातात फक्त 3च गोष्टी आहेत. एक म्हणजे सर्व कर्म सोडून पूर्ण निष्क्रियतेच्या अधीन जाणं, हे पहिलं. दुसरं म्हणजे लालसी वृत्तीने फळाची आशा ठेवत आपलं कर्म करणं, हे दुसरं. आणि तिसरं म्हणजे समाजाच्या भल्यासाठी स्वार्थ सोडून निष्काम करणं, निष्काम कर्म करत राहणं. यालाच आपण राजसिक, तामसिक आणि सात्विक गुण म्हणू शकतो. आता ह्या 3ही गोष्टींमधून आपण कोणते गुण घ्यायचे हा ज्याने त्याने आपला विचार ठरवायचा आहे. मनुष्याचा पूर्ण व्यवहार या 3 गुणांच्या निवड व मांडणी म्हणजे आपण इंग्लिशमध्ये म्हणू शकतो परम्युटेशन आणि कॉम्बिनेशन याच्यामुळेच असतो. या पृथ्वीवर 3 प्रकारचे लोक आहेत. एक आहे नास्तिक, म्हणजे असे लोक ते मानायला तयार नसतात की या सर्व प्रकृतीची निर्मिती
एकाच सर्वश्रेष्ठ अक्षर ब्रह्म तत्वाने केलेली आहे. असे लोक सतत तुम्ही पाहिले असेल की गोंधळातच पडलेले असतात, कारण त्यांना कळतच नाही नक्की विश्वास कशावर ठेवायचा. परमेश्वर नाहीच आहे याच वृत्तीने ते वागत असतात. दुसऱ्या प्रकारचे लोक आहेत ना, त्यांना आपण म्हणू शकू अतिरेकी द्वैत प्रकारचे लोक, कारण ते द्वैत तत्वज्ञान मानत असतात. हे दुसऱ्या प्रकारचे लोक असे आहेत की जे ईश्वराला तर मानतात, परंतु त्यांच्या दृष्टीने ईश्वर ही दूर आकाशात राहणारी एक परमशक्ती आहे. ती हे सर्व विश्व बनवते, बाहेरून ती शक्ती या विश्वाचं नियंत्रण करते. पण त्यांच्या मते या विश्वातील सजीव आणि निर्जीव वस्तूंमध्ये ईश्वर नाही आहे, कारण हा ईश्वर दूर कुठेतरी आकाशात आहे. तो बाहेरून फक्त नियंत्रण करत असतो. तिसरा जो प्रकार आहे तो आहे अद्वैत विचार, जो आपण हिंदू धर्मातील सनातनी लोक मानतात. म्हणजे एकाच ईश्वराने या विश्वाची ब्रह्मांडाची निर्मिती केलेली आहे, परंतु हा ईश्वर जगातील प्रत्येक सजीव गोष्टींमध्ये आहे. तो अणुरेणूमध्ये सुद्धा वसलेला आहे. संपूर्ण ब्रह्मांड ईश्वर शक्तीनेच भरलेलं आहे. आता हे जे दुसऱ्या प्रकारचे लोक मी जी सांगितले आहेत ना, म्हणजे द्वैत तत्वज्ञान मानणारे जे लोक आहेत, तर एक समस्या अशी होते की ते पृथ्वीवरच्या कोणत्याही गोष्टी म्हणजे सजीव अथवा निर्जीवमध्ये ईश्वर आहे असं मानतच नाही. बरोबर आहे. त्यामुळे त्यांचा कोणावरच विश्वास श्रद्धा नसते. असे लोक अतिरेकी स्वभावाचे असतात. ते स्वार्थी होतात, ते क्रूर बनतात, त्यांची मनस्थिती स्थिर राहत नाही. असे लोक विध्वंसक होतात. परमेश्वर एकाच वेळी अनेक रूपात आपल्या आजूबाजूला असतो हा अतिशय सुंदर विचार ते कधीच करू शकत नाही. त्यामुळे अशा लोकांचं जीवन पापानेच भरलेलं असतं. म्हणून ते दुसऱ्यांच्या मंदिरातील मूर्तींचा भंग करतात, विध्वंस करतात, तोडून फोडून टाकतात. दुसऱ्यांच्या प्राचीन पुस्तकांची ते भांडारे जाळून टाकतात. त्यामुळे असे लोक मूर्तीपूजा करूच शकत नाही. बघा, असे लोक तुम्ही पाहिले असतील गायन, कला, नाट्य अशा गोष्टींवरही बंदी आणतात. त्यांच्या देशामध्ये त्या लोकांनी अशा प्रकारच्या गोष्टींवर बंदी आणलेली आहे. स्त्रियांमध्येही तोच परमेश्वर आहे जो माझ्यात आहे असं ज्ञान या लोकांमध्ये नसतंच. त्यामुळे ते स्त्रियांना दासी भोग्य वस्तू मानतात. प्राण्यांना मारून खाणे, अतिरेकी पद्धतीने कुणाचीही गर्दन कापणे या लोकांसाठी सहज शक्य होतं. यांचं पूर्ण जीवन पापमयी होते. असे लोक कोण आहेत हे तुम्ही समजलंच असेल, मला सांगण्याची काहीच गरज नाही. अद्वैत या विचारधारेचे लोक सर्व प्राणीमात्रांवर सारखंच प्रेम करू शकतात. ती या पृथ्वीची काळजी घेतात. पूर्ण विश्व हे फक्त आपल्या स्वतःसाठी आहे आणि त्यातील प्रत्येक वस्तूंचा आपण अमर्याद भोग घेतला पाहिजे असा अतिरेकी विचार अद्वैत तत्वज्ञान मानणारे कधी करूच शकत नाही. त्यामुळे ते सर्व पापांपासून मुक्त होतात. श्लोक क्रमांक 4 आणि 5 इथे श्रीकृष्ण असं सांगतात की फक्त सजीव प्राणी निर्जीव वस्तूंमध्येच मी वसलेला आहे असं नाही आहे, तर सर्व सजीवांमध्ये असलेले जे स्वभाव गुण आहेत, अवस्था आहेत, त्यांचे जे गुण आहेत ते यांच्यामध्येही मीच वसलेला आहे. आणि या गुणांचं वर्णन करताना भगवान श्रीकृष्ण असं म्हणतात की मी बुद्धी म्हणजे सर्व प्राण्यांमधील स्मरणशक्ती आहे, ज्ञानही मीच आहे, निर्मोह, क्षमा, सत्य, आपल्या इंद्रियांवर नियंत्रण करणे, सुख दुःख, अहिंसा, समता, आनंद, यश आणि अपयश दोन्ही त्यांनी पकडले. यश आणि अपयश या सर्व गोष्टी माझ्यापासूनच निर्माण झालेल्या आहेत, माझ्यापासूनच उत्पन्न झालेल्या आहेत. श्लोक क्रमांक 6 वेदांमध्ये सप्तर्षी आणि 4 मनूंचं वर्णन केलेलं आहे. मनूपासून पृथ्वीवरील मानवाची उत्पत्ती झाली असं मानण्यात येतं. श्रीकृष्ण म्हणतात की या सर्वांची निर्मिती आणि त्यानंतर त्यांनी निर्माण केलेली प्रजासुद्धा माझ्यापासूनच निर्माण झालेली आहे. श्लोक क्रमांक 7 आणि 8 जो व्यक्ती या माझ्या शक्तीला जाणतो तो खरा स्थितप्रज्ञ बनतो. खरा ज्ञानी तोच आहे जो हे मानतो की एकाच अक्षर ब्रह्मातून सर्व जीवसृष्टी निर्माण झालेली आहे आणि हे अक्षर ब्रह्म सर्व विश्वाचं नियंत्रण करते. हा श्लोक आपल्याला पुढे येणाऱ्या भक्तियोगाचा पाया कशात आहे हे ठामपणे समजावून देतोय. कारण जेव्हा आपल्या परमेश्वराला आपल्याला
परमेश्वराच्या दिव्यशक्तीची जाणीव होते, आपल्याला खात्री पटते, तेव्हाच परम श्रद्धेने आपण त्याची भक्ती करायला लागतो. भक्ती करणं म्हणजे आपल्या आयुष्यातील सर्व कर्म परमेश्वराला अर्पण करणं. मी पुन्हा हे रिपीट करतो. भक्ती करणं म्हणजे आपल्या आयुष्यातील सर्व कर्म परमेश्वराला अर्पण करणं. श्लोक क्रमांक 9, 10 आणि 11. मतचित्ताः मतगत प्राणाः बोधयन्तः परस्परं कथयन्तः च मां नित्यं तुष्यन्ति च रमन्ति च. इथे श्रीकृष्ण आपल्या अशा ज्ञानी भक्तांची कर्तव्य सांगतात जे लोक श्रीकृष्णांच्या विचारांशी सहमत होतात. ज्ञानी लोक आपलं जीवन श्रीकृष्णांचे विचार सर्व लोकांमध्ये पसरवण्याचा प्रयत्न करतात. भगवान श्रीकृष्ण सांगतात की जे लोक श्रीकृष्णांच्या विचारांशी सहमत होतात त्यांनी फक्त त्यांचे विचार जाणून घेऊन गप्प न बसता संपूर्ण गीतेतील विचार सर्व ठिकाणी पसरवण्याचा विचार करायचा, प्रयत्न करायचा. सगळीकडे श्रीकृष्णांचे विचार सांगत त्याच्यावर मंथन, चर्चा कराव्यात. लोकांनी याच विचारांवर बोधन, शिक्षण देऊन आनंद मिळवावा. अशा प्रकारे सर्व ज्ञानी लोक आपलं जीवन श्रीकृष्णमय होऊन जगतात. कारण श्रीकृष्णांचं तत्त्वज्ञान ते स्वतः तर आत्मसात करतातच, परंतु आपल्या सर्व मित्र, नातेवाईक यांना सुद्धा ते या तत्त्वज्ञानाची दीक्षा देतात. यालाच आपण म्हणू शकतो की श्रीकृष्णांच्या विचारांनी सर्व अज्ञानाच्या अंधकाराचा नाश झालेला आहे. म्हणून लक्षात ठेवा की भगवद्गीता फक्त जाणून घेऊन आपल्या स्वतःला आनंद मिळवा म्हणून आपण ते करतोच, पण तेवढ्यावरच आपण थांबलं नाही पाहिजे. या श्लोकामध्ये श्रीकृष्णाने आपल्याला सांगितलं आहे की जसं ज्ञान आपल्याला प्राप्त होईल, भगवद्गीताचे जे जे श्लोक, जे विचार आपल्याला जसे समजतील, आपण तेच विचार लगेच आपले मित्र आहेत, नातेवाईक आहेत, आपल्या आजूबाजूचे जेवढे लोक आहेत त्यांच्यामध्ये देण्याचा प्रयत्न करावा. आपण ते ज्ञान फक्त आपल्यापर्यंतच ठेवून द्यायचं नाही आहे, आपण सर्वांना देण्याचा प्रयत्न करायचा आणि त्यांना पण तेच सांगायचं की तुम्ही हे ज्ञान अजून तुमच्या मित्रांना, नातेवाईकांना, मुलांना, सर्वांना तुम्ही द्या. अशा प्रकारे एकाकडून दुसऱ्याकडे हे ज्ञान पसरत जाईल, तेव्हाच आपला पूर्ण भारतखंड, भारतवर्ष श्रीकृष्णमय होऊन जाईल आणि भगवद्गीतेचं आपण सगळेजण पालन करायला लागू. बरोबर आहे. श्लोक क्रमांक 12, 13, 14, 15, 16, 17 आणि 18. श्रीकृष्णांचं हे जे बोलणं आहे अर्जुनाने जेव्हा ऐकलं तेव्हा त्याच्या मनात पूर्वीच्या सर्व भावना, ज्यामुळे तो श्रीकृष्णांना आत्तापर्यंत फक्त आपला मित्र, सखा, मानव मानत होता, त्या सगळ्या निघून जातात. त्याला श्रीकृष्णांच्या दैवी शक्तींच्या विचारांवर पूर्ण विश्वास बसतो. तो त्यांना म्हणतो, तुम्ही देवादिदेव, जगाची उत्पत्ती करणारे असे आहात. तो पूर्ण श्रद्धा ठेवून श्रीकृष्णांच्या विचारांशी एकरूप होऊन जातो. पण तरीही त्याच्या मनात काही शंका येतातच. तो विचारतो, अक्षर ब्रह्मतत्व या विश्वात अनेक असंख्य रूपात आहेत, यावर माझा विश्वास आता बसला आहे. परंतु तुम्ही विश्वातील कोणकोणत्या रूपात आहात आणि कोणकोणत्या रूपात पदार्थात मी तुमचं चिंतन, स्मरण करावं, तुमच्यातील दिव्यशक्ती कोणत्या आहेत ते मला प्लीज सांगा, ते मला तुम्ही सांगा. आणि मी तुम्हाला कोणकोणत्या विविध रूपात पण पाहू शकतो त्याचं ज्ञान पण तुम्ही मला द्या. वेदांवर विश्वास ठेवणारा अर्जुन आत्तापर्यंत भगवान श्रीकृष्णांना आपला परममित्र, सखा, गुरुबंधू मानत होता. परंतु श्रीकृष्णांनी दिलेल्या ज्ञानामुळे त्याचे डोळे उघडतात. हळूहळू त्याचे डोळे उघडायला सुरुवात झाली आहे. श्रीकृष्णांच्या प्रत्येक शब्दावर त्याचा विश्वास बसतो. तो श्रीकृष्णांना फक्त गुरुच नाही तर परब्रह्म, जगाची उत्पत्ती करता असं मानायला सुरुवात करतोय. अर्जुन म्हणतो, श्रीकृष्ण तुम्ही जे काही म्हणता ते सर्व माझं मन खरं मानतंय. तुम्ही अजन्मा परमेश्वर आहात. देवांना आणि असुरांना तुमचं मूळ कळलेलं नाही आहे. फक्त तुम्हीच स्वतःला ओळखतात. श्लोक क्रमांक 19. भगवान आता अर्जुनाच्या मनातील प्रश्नांना उत्तरे देतात. ते सांगतात
की माझ्या शक्तींची यादीच प्रचंड आहे, परंतु मी तुला थोडक्यात माझ्या काही दिव्य शक्तींबद्दल माहिती देतो. इथे एक गोष्ट आपण सर्व मानवांनी लक्षात ठेवली पाहिजे की परमेश्वर निर्गुण, निराकार, सर्वव्यापी असल्यामुळे तो आपण प्रत्यक्ष डोळ्यांनी पाहू शकत नाही, बरोबर की नाही. परंतु ईश्वराच्या असंख्य विभूती शक्तींच्या द्वारेच आणि विश्वातील त्यांच्या असंख्य रूपांमधून आपण परमेश्वराला पाहू शकतो. आणि असंही आपल्याला म्हणता येईल की ज्या ज्या सुंदर, चांगल्या, श्रेष्ठ गोष्टी आहेत, म्हणजे श्रेष्ठ मनुष्य आहेत, श्रेष्ठ प्राणी आहेत, श्रेष्ठ वस्तू आहेत, श्रेष्ठ ज्ञान आहे, कला आहे, शास्त्र आहे, ग्रह, तारे, याच्यापेक्षा श्रेष्ठ स्वभावगुण आहेत. या सर्वांची आपण एक अशी यादी केली, लिस्ट केली आणि यादी बनवून त्यांचं असं वर्गीकरण केलं, बरोबर आहे. तर त्यातील प्रत्येक वर्गातील ज्या ज्या श्रेष्ठ गोष्टी आपण पाहतो त्या श्रेष्ठ गोष्टींना आपण परमेश्वराची विभूती म्हणू शकतो, म्हणजे परमेश्वराची पॉवर म्हणू शकतो, बरोबर की नाही. उदाहरणार्थ श्रीकृष्ण म्हणतात की तीनही वेदांमध्ये सर्वश्रेष्ठ वेद जो आहे तो सामवेद आहे आणि तो सामवेद मी आहे. सर्व देवांचा राजा इंद्र आहे आणि मी स्वतः इंद्र आहे. इंद्र या शब्दाचा अर्थ इंद्रिय पासून झालेला आहे. इंद्रिय म्हणजे आपल्या शरीरातील 5 इंद्रिये, ज्ञानेंद्रिये आणि 5 कर्मेंद्रिये. आपल्या सर्व ज्ञानेंद्रिय आणि कर्मेंद्रियांकरता याचा जो कर्ता करविता आहे तो परमेश्वरच आहे. श्लोक क्रमांक 20. इथे श्रीकृष्ण म्हणतात की सर्व प्राणीमात्रांमधील आत्मा म्हणजे कॉन्शियसनेस, जाणीव किंवा चेतना मीच आहे. सर्व प्राणीमात्रांचे जन्म, मधलं आयुष्य आणि मृत्यू ते पण मीच आहे. पुढच्या सर्व श्लोकांमध्ये श्रीकृष्ण आपल्या सर्व विभूतींचे वर्णन करतात. अतिशय मुद्देसूद पद्धतीने या विभूतींची ते यादी देतात. प्रथम ते प्राणीमात्रांमधील आत्म्याचे वर्णन करतात, मग विश्वातील ग्रह, तारे यांचं उदाहरण देतात. त्यानंतर सर्व सजीवांमधील ज्ञानेंद्रिय आणि चेतनेचं उदाहरण देतात. पृथ्वीवरील सागर, पर्वत, अग्नी, वायू यांचंही उदाहरण देतात. पृथ्वीवरील वृक्ष, पृथ्वीवरील श्रेष्ठ प्राणी, पक्षी यांच्याबरोबरच मनुष्यांमधील श्रेष्ठ स्वभाव, श्रेष्ठ भावना, श्रेष्ठ वेद, श्रेष्ठ ऋतू आणि श्रेष्ठ महान व्यक्ती, ऋषीमुनी या सर्वांचं उदाहरण देऊन परमेश्वर श्रीकृष्ण आपल्याला सांगतात की या सर्वांमध्ये मीच अस्तित्वात आहे. या सर्व माझ्या विभूती आहेत. ते सांगतात की मीच वरुण आहे, मीच कामदेव मदन आहे, मीच वासुकी नाग आहे, मी यमदेव आहे, मीच भक्त प्रल्हाद आहे, मी रामही मीच आहे, पशूंमध्ये असलेला सिंह मीच आहे, पक्ष्यांमधला गरुडही मीच आहे, गंगा नदी मीच आहे आणि मीच ब्रह्मा आहे. या ब्रह्मांडातील सर्व क्षेत्रातील श्रेष्ठ गोष्टी माझ्यातूनच निर्माण झालेल्या आहेत आणि त्या सर्व गोष्टींमध्ये मीच वसलेला आहे. श्लोक क्रमांक 34. मृत्युः सर्वहरः च अहम उद्धवा च भविष्यताम, कीर्तिः श्रीवाक च नारीणाम, स्मृतिः मेधा, धृतिः क्षमा. श्रीकृष्ण म्हणतात सर्वहरण करणारा मृत्यू मीच आहे आणि भविष्यामध्ये अस्तित्वात येणाऱ्या प्रत्येक वस्तूची उत्पत्ती करणारा पण मीच आहे. विश्वामध्ये ईश्वर जे काही निर्माण करतो ते विनाशासाठीच निर्माण करतो. मी पुन्हा रिपीट करतो हे वाक्य. विश्वामध्ये ईश्वर जे काही निर्माण करतो ते परमेश्वर विनाशासाठीच निर्माण करतो. आणि या श्लोकातील जी पुढची ओळ आहे ना ती स्त्रियांना खरंच आवडेल, कारण भगवान श्रीकृष्णांनी स्त्रियांमधील श्रेष्ठ गुणांची यादीच इथे दिलेली. ते म्हणतात की स्त्रियांमधील उत्तमोत्तम गुण म्हणजे कीर्ती, ऐश्वर्य, मधुरवाणी, स्मृती, बुद्धी, क्षमा, दृढ निश्चय,
धैर्य मीच आहे. बघा किती मोठी यादी दिलेली आहे. हा श्लोक स्त्रियांना नक्कीच आवडेल. ज्या स्त्रिया हे पाहत असतील आत्ता भगवद्गीतेतील ही ओळ, त्यांना खरंच असं वाटेल की भगवान श्रीकृष्णांनी त्यांच्याबद्दल किती चांगल्या रीतीने वर्णन केलेलं आहे. श्लोक क्रमांक 35 ते 40 मध्ये पुन्हा अशाच उत्तमोत्तम गोष्टींची श्रीकृष्ण यादी सांगतायत आपल्याला. ते सांगतायत मीच गायत्री मंत्र आहे. सर्व महिन्यांमधील उत्तम मार्गशीर्ष महिना आणि वसंत ऋतू मीच आहे. मीच वासुदेव आहे. मी सर्व मुनींमध्ये व्यास ऋषी आहे. मीच पांडवांमधील अर्जुन आहे. मी कवींमधील शुक्राचार्य आहे. सर्व बलवान व्यक्तींचे बल मीच आहे. तेजस्वी लोकांचं तेज मीच आहे. अक्षरांमधील ओंकार मी आहे. अक्षर सुद्धा मीच आहे. सृष्टीचे निर्माते अनेक ब्रह्मदेव होऊन गेलेत, परंतु ते सर्व ब्रह्मदेव मी आहे. मी अराजकतेचा दमन करणारा दंड आहे. सर्व परमात्मामधील हिमालय मीच आहे. विष्णू मीच आहे. शंकरही मीच आहे. अक्षर ब्रह्मतत्व मीच आहे. अर्थात या विश्वाचा निर्माण करता आणि त्याला चालवणारा आणि पुन्हा विश्वाचा शून्यात विलय करणारा परमात्मा मीच आहे. विश्वातील प्रत्येक शक्ती गुण जे सर्वोच्च पदाला पोचलेले असतात त्या सर्व ठिकाणी मीच आहे. आणि त्या सर्व शक्ती हे सर्व गुण माझ्याच विभूती आहेत. अर्जुना, माझ्या शक्ती अमर्याद आहेत. आत्ता ज्या काही मी शक्ती सांगितल्या आहेत त्या केवळ सूचक आहेत. श्लोक क्रमांक 41 आणि 42 श्रीकृष्ण सांगतात, सर्व सुंदर ऐश्वर्यवान तेजस्वी गोष्टी माझ्या तेजाच्या फक्त एका अंशाने निर्माण झालेल्या आहेत. आपण सर्वसामान्य मनुष्य या विश्वाला, या सृष्टीला परमेश्वर मानतो, परंतु विश्व म्हणजे ईश्वर नव्हे. विश्व तर ईश्वराच्या प्रचंड शक्तीपासून निर्माण झालेला फक्त एक एवढासा अंश आहे, आविष्कार आहे. याचा अर्थ पूर्ण जे ब्रह्मांड आहे त्याचा विस्तार आणि त्याची ताकद किती मोठी आहे याचा विचारच न केलेला बरा. आधुनिक विज्ञान जे आहे, आधुनिक सायन्स आहे, ते हेच सांगतं आहे की विश्वातील वस्तू म्हणजे मॅटर म्हणजे सर्व ग्रह, तारे, आकाशगंगा, कृष्णविवरे म्हणजे ज्याला आपण ब्लॅक होल्स म्हणतो, सर्व मिळून ब्रह्मांडाच्या फक्त 5% आणि उरलेलं 95% हे डार्क मॅटर आणि डार्क एनर्जी यांनी बनलेलं आहे. हे आधुनिक विज्ञान आपल्याला सांगतं आहे. श्रीकृष्णांनी हाच विचार 7500 वर्षापूर्वी आपल्याला सांगितला होता. विभूती योगाचा सारांश हा आहे. आधुनिक विज्ञानाने जरी डार्क एनर्जी, डार्क मॅटर अशी बघा नावं दिलेली जरी असेल तरी श्रीकृष्ण त्यांच्या विभूतींचे उदाहरण देताना कुठेही नकारात्मक भाषा बोलत नाही आहे. अध्याय 10 इथे समाप्त होते. तुमच्या कमेंट्स, विचार आणि प्रश्न मला जरूर कळवा. आपण हे व्याख्यान इंटरॅक्टिव्ह करूया. याच्या पुढच्या म्हणजे 22व्या भागामध्ये आपण 11व्या अध्यायाचा, ज्याचं नाव आहे विश्वरूपदर्शन, त्याचा अभ्यास करणार आहोत. भगवद्गीतेतील हा सर्वात प्रसिद्ध आणि काव्यमय भाग आहे. तुम्हाला खरंच खूप यातील जी काव्यमयता आहे, यातलं जे विज्ञान आहे ते ऐकताना तुम्हाला खूप मजा येईल. आत्तापर्यंत श्रीकृष्ण अर्जुनाला परमेश्वर, अव्यक्त, अदृश्य, निराकार असं सांगत होते, परंतु अर्जुनाला या अव्यक्त ईश्वरालाच पाहण्याची इच्छा झाली आहे. बरोबर आहे. मग श्रीकृष्णाने सांगितलं की ईश्वर फक्त त्यांच्या विभूतींच्या द्वारेच आपण पाहू शकतो, त्यांच्या शक्तीच्या द्वारेच आपण पाहू शकतो. बरोबर आहे. पाहू शकतो, ऐकू शकतो, स्पर्श करू शकतो. प्रत्यक्ष ईश्वराला आपण पाहूच शकत नाही, कारण ईश्वर अदृश्य स्वरूपात आहे. विश्वातील प्रत्येक गोष्टीत तो असतो, राहतोय, तो सर्वव्यापी आहे. पण आता अर्जुन अडूनच बसतोय. जी शक्ती संपूर्ण विश्वाला चालवते त्याला मूर्त स्वरूपात पाहण्याची इच्छा त्याला झालेली आता. म्हणून अर्जुन श्रीकृष्णांना म्हणतोय, हे परमेश्वरा, तुम्ही आपले स्वतःचे जसं वर्णन केलेले त्या प्रकारे तुमचं रूप मी पाहणं शक्य आहे असं जर तुम्हाला वाटत असेल तर हे योगेश्वर, तुम्ही तुमच्या खऱ्या रूपाचं मला दर्शन द्या. आता भगवान श्रीकृष्ण काय करतील सांगा.
अर्जुन तर थेट परमेश्वराचीच परीक्षा घेण्याचा विचार करायला लागलाय. श्रीकृष्ण त्यांचं जे विचार विश्वरूप त्याला दाखवतील का? तर पुढची भेट भाग 20 मध्ये नक्की पहा. विश्वरूप दर्शन. नमस्कार. ओम तत्सत. ओम तत्सत. भगवद्गीता घराघरात पोहोचून घरातील प्रत्येक व्यक्तीने गीता वाचलीच पाहिजे या हेतूने संपूर्ण गीता सर्वांना समजेल या भाषेत लिहून काढली आणि वैज्ञानिक म्हणजे सायंटिफिक भगवद्गीता हे यूट्यूब चॅनल सुरू केलं आहे. भगवद्गीता हा हिंदूंचा एकमेव प्रमुख ग्रंथ आणि भगवान श्रीकृष्ण आपले परमेश्वर, धर्मशिक्षक आणि गुरु आहे हा विचार रुजावा यासाठीच ही चळवळ सुरू करत आहे. उद्देश एकच, देश अखंड राहावा, लोकांमध्ये युनिटी म्हणजे एकता राहावी आणि आपण सर्व धर्मप्रेमी, राष्ट्रप्रेमी, निसर्गप्रेमी व्हावे हाच आहे. आणि यासाठीच ही चळवळ पुढे नेण्यासाठी मला तुमचं सर्वांचं सहकार्य हवं आहे. या यूट्यूब चॅनलवरील बेल आयकॉन बटन दाबून जास्तीत जास्त प्रमाणात सर्वांनी सबस्क्राईब करा ही विनंती. या सर्व व्हिडिओंची लिंक आपण कृपया आपल्या मोबाईलमधील सर्व व्हॉट्सअप ग्रुपवर पाठवा, ज्यामुळे सर्वजण गीता ऐकतील, पाहतील आणि ही चळवळ पुढे जाईल. तुम्ही आणि मी आपण सर्व मिळून अनेक उपक्रम राबवू शकतो. या आपण सर्व भगवद्गीतेचे सेवक बनूया. तुमच्या सर्वांकडून भरपूर सजेशन्स, विचार आणि प्रश्न पाहिजेत. मी माझ्याकडून सर्वांना उत्तर देण्याचा प्रयत्न करीन. तुमचे विचार मला व्हॉट्सअप, ईमेलवर पाठवा. आपण सर्व गीता वाचून, अध्ययन करून जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवणारे गीता सेवक बनूया. चला, ही चळवळ पूर्ण भारतभर, विश्वभर पोहोचूया. नमस्कार.